मित्रांनो, आपली मस्कर कुलाचा कुलदेव 5 शेल्याचा कार्यक्रम कसा झाला, हिरवा देवाची बांधणी कशी झाली, ते सगळ्या गोष्टी तर समजून घेतल्या. पण नेमका हिरवा देव बांधला कोणा, तो पण एक प्रश्न आहे. तो बांधत कसा, ती पण तर आपल्याला माहित पाहिजेच ना. तर योच हिरवा देव जे भगत बांधत, ते भगत ते बाबा आपले हरिहा. बाबा, तुमचं नाव काय? शंकर सोनो काकड. राहा कुठं तुम्ही? करे तालुका इक्रमगड, जिल्हा पालघर. पालघर. बाबा, तुम्ही यो हिरवा देव आता तुम्ही बांधला, तर यो हिरवा देव नेमका म्हणजे कसा बांधत, त्याच्यात जी तुमची भक्ती रह, गाण्या रहत, त्या नेमका काय रहत, कोणत्या पद्धतीने तुम्ही यो हिरवा देव बांधा, किंवा देवाची शक्ती ते हिरव्यात आणा, ती थोडक्यात आम्हाला सांगा ना. तर हिरवा देव जेव्हा पिढून पिढ्याचा जेव्हा रचली दुनिया तेव्हा हिरवा देव जो बांधायचा, तेव्हा त्याचा हिरवा डोंगर ते वेळ असं म्हणजे आपले जे परंपरचे कुला असते, हा, मग त्याला नडा पिढा लागला असेल तर मग असा एक परिवार असेल, ते परिवार असेल तर त्याला दुःख्या लागेल असेल, हा, तर त्याने म्हणजे पाहला आता हे दुःख्या लागले, मग हातीचे तुडे जन्माचं तोडे याला का आपल्याला दुसऱ्याला घरदार सगळं मोडले गेलं, गाईचं गोठे गेलं, बकऱ्याचं गोठे गेलं, लेकाबाला जोड्या गेल्या, असा घालून मग हातीचे तोडा जन्माचा आपल्याला काहीतरी दुःख्या लागली. बरोबर, दुःख्या लागल्यानंतर मग काय करायचं असा, मग त्याने विचार केला का आपला सगळा संपून गेला, दौलत संपून गेले. मग त्या असा विचार केला का तू असा भाई भगत आहेत, जाले भगत, मुळे भगत, असे भगत आहे, तर तू काहीतरी पाहणी कर. हा, तर पाहणी करण्यासाठी मग त्याने असा केला काय, एक सकाळी आंघोळी केला, कोरा शेलाकाला त्याने चिलभर चावूल घेतलं, गेला कोहरे राजाला गेल्यानंतर त्याने म्हणजे गाडवे भगत, सुपचवाले भगत, असं त्याची पाहणी करवली, दुःख्या कोणाचे आहे, तर दुःख्या कोणाचं आहे. मग ते पाहणी करता म्हणजे अशा डोंगर सवऱ्याचा पाहला, बाकी गावदेवाचा पाहला, हिमाई पांगलीचा पाहला, हे काही सापडत नाही, जोल्या काही उठत नाही, हे पाहली संस्कृती सगळे खोडणी किती नारायण देवाची हवी, बहरमाची हवी, म्हणजे सगळा हेरून पाहिला तर काय जोल्या उठत पण नाही ना, काय नाही. मग त्याचा पाहला काय कोणाची दुःख हवे, ते असं हया त्याला बघत, मग एखादा जोली टाकल्यावर काय एखादा हिरवा हवा, म्हणजे हिरवा देव, तर त्याला हिरवा देव आहे तशी मग डोली काय वचना दिली वचना, त्याने दिली वचने भराभर उठायला लागले, सोडून दे तलाला बस तला दे, पण याला लागल काय. मग त्यांनी सांगा काय, जा देवेरे राजाला देऊ पारदे आहे, देऊ पारदे, त्याचा मोराची पिसाचा कूड आहे आणि मोराची पिसाचा मांडव आहे, त्याचं जा, तुला 5 सोगा आणून तुला तो काय संस्कृती म्हणून देव बांधायला लागेल. त्याला लागेल चांदी सागाची खुंटी, त्याला वस्ती पाहिजे, म्हणजे कोणती म्हणून असा वस्तीचं झाड, तर असा ती तुला खुंटी यायला लागेल. असं परिवार जमून तुम्हाला काय एकट्याला बांधता येणार नाही, तुमचा परिवार सगळा एकत्र करा ना, तेव्हा तुम्हाला बैठक, तेव्हा तुम्हाला कुणाला म्हणजे ते भक्त वाटून दिला, तुम्हाला करायचं, तेव्हा सागाची खुटी लागल, तुला चांदीचा मुकुट लागेल, मुकुट म्हणजे आलाच मुकुट, मग शिरेला शिर, हाडाला हाड जमून त्याला संस्कृती याला ताकद द्यायला लागेल. मग आता पाय सागाची खुटी एक, त्याला शिरेला शिरत, आता त्यानं सांगायला गेला तर बराचसा दोरा, म्हणजे आपले काय जसं अंगात शिरा, त्याला ते शिरा जमवून त्याला असं करून संस्कृती त्याला जीव दिला म्हणजे असा आहे. त्याला 12 ताईत, म्हणजे ताईचा कोणी याचे पण भरत आहेत, आधी खाल पेटत नाही, पाण्याखाली भिजत नाही, कोयत्याखाल खांडत नाही, असं काय ताईता, त्याला ताईता म्हणजे आता त्याला असं 7 ताईता बांधल्या, असा करून ह्याला ताकद चढवली, तो अग्नीने पेटत नाही, एवढाने तर हटत नाही, तर असा किंवा तो उडून पण जायचा, सरकारी ताकद त्याच्यात आली, सरकारी दरबारी गेला तर कानो कायदा केला तरी उभा येणार, सॉरी शिकारी गेला तरी काहीतरी शिकार करू पण असा आपला कुलदेवता असा आपल्याला कुलाला दिला. बांधणी करायचा साबरबारीला एकच राहता,
हा पण कुला काय एकंदर येत नाही नाही. म्हणून कुला कुलाला कुलाला वाटून वाटून. हिरवा काय नाव एकूच सगळे हिरवा. कुलात तर एकूच आहे. एकच आहे. तर एके जागा पुंजा झाली तरी सगळे जगाला सगळे. पुंजा होती, पण तसा बैठक राहा म्हणजे होय तेव्हा कुलाला प्रत्येक कुलाला हिरवा वाटून दिला आहे. याचाच एक अनुभव म्हणजे माझ्या जीवनात बाबा काय मला हिरव्याचा आहे, त्याच्यामुळं मी आता देवात फार हिंड आहे. तुम्ही माझ्या सोबत 2-4 ठिकाणी आहे. तर हिरवा देव यो सगळा कुलाचा जरी वेगवेगळा हो, कुल वेगवेगळं, पण मात्र देव ताकद एक आहे. एकच आहे. ही गोष्ट मी बारीक वयात तरी पण अनुभव घेतला ना, ती गोष्ट आज तुमच्या बोलण्याची आम्हाला माहीत झाली. ही फार मोठी गोष्ट आहे. कुठेतरी आपला समाज म्हणजे आदिवासी समाज विखुरलेला आहे, प्रत्येक कुल वेगवेगळा हा, पण देवत एकच जी आहे हिरवाची ताकद आहे ती एकूच एकच आहे. आहे. बाकीचं जे तिचं कुलदेवत बाकीचं देवत हा ते बदल होऊ ते शकतो. थोडा म्हणजे हनुवत देव कोणाचा असू शकतो. खंडेराव आहे तर कोणाचे आहेत भरमदेव आहे, भरमदेव काय आहे. खपटा असे बसलेले आहे, कोणाचे आहेत नवलखनंद नवलख आहे, आहे. नंदाची पट्टी आहे, कोणी कनसरे आहे, असा थोडा बाकीच्या ठिकाणी आपल्या याच्यात गणपती बामण लोकांचा आहे, पण काही कुलाचे आहेत गणपती पण आहे. म्हणजे भले कुलदेवत बाकीचं वेगळं असतील, पण जो कुलदेव खरा देवत आहे तो हिरवा सगळ्यांचा एकच आहे, नाव एकच आहे. बाबाने आपल्याला फार मस्त माहिती दिली. काय देव बांधा काय लागाय, म्हणजे कुलाचा कुलदेवत आपली जो हिरवा देवाची बांधणी काय करायला लागाय. आपले कुलाला नडा पिळा सुख दुःख असा भरपूर काही लागत, ती कुठंतरी कमी झाली पाहिजे. ती सुख दुःखात येत ती व्हाया नाही पाहिजे, याच्यासाठी आपल्याला हिरवा देवाची बांधणी करायला लागाय. अशी फार मस्त माहिती दिली. बाबा एक दुसरी माहिती आम्हाला जरा थोडक्यातच सांगला तरी चालेल. तुम्ही हिरवा देव बांधला सगळा झाला, जी हिरव्यात तुम्ही ताकद भराया म्हणजे जी गाणी आता तुम्ही बोला ये घाटावरची ते घाटावरची, तर ती गाणी म्हणजे आपले देवाचे ठेक वगैरे असतील तेच बोला ना का काय, म्हणजे काय सांगा, थोडक्यात सांगा, म्हणजे पूर्ण नाही सांगायला चालेल, पण नेमका तुम्ही काय बोला असं, म्हणजे जेणेकरून ते आपली देवाची ताकद तुम्ही ते आपल्या हिरव्यात भरा. कारण माझ्यासारखा माणूस एखादा त्याला हात लावला तरी पण त्याची एवढी ताकद का उडवून दे, म्हणजे एवढी ताकद तुम्ही त्या देवात भरा, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याला म्हणजे जेव्हा वावदेव मालुसा राजा होता, तेव्हा जेव्हा जगबूड झाले असेल तेव्हा तो वालूवर लोलत असेल, तेव्हा त्याच्या बापाचं नाव मालुसारा. दसावत भाते काय सगळे देवाचे सत्यानाश होते, म्हणजे ती दसावत भारजा. तर तेथून जन्माला आला तेव्हा ह्याला 5 जण, जेव्हा जो वावदेव गुरु होता ते गुरुनी याला संस्कृती दिली त्याला एक शिक झाला. तर तेव्हा जेव्हा गाईचं गोमारी होता, जेव्हा आज गोधनाचा धन्य आहे, तर जेव्हा एखादा तान्हालू गायी असेल तर ते जंगलामध्ये चाराय नेले असेल तर हो वाटलच पण पेणार, त्याच्यात ते गाईलाच थानाला दूध, घरी आले वासरू हुमरत राहणार, त्याला काही दूध भेटणार नाही. म्हणून असा जो गाय गोधनाचा धन्य आहे. आणि आपल्याला याचा लगीन करायला लागेल. हा, याचा लगीन म्हणजे त्या लगीनच करायला तात्काळ असा झाला मुलगा, म्हणजे बाल वाढवायला लाग, तेव्हा हा जन्माला दोन जन्म याचं करायला लागत. एक जन्म केला, आता तेव्हा एक जन्म, आता याचा जुना देव होता तर चिरफाड करून मरणा केले ना, परत संस्कृती वाढवून याला ताकद वाढवून इज्जत केला ना, यश दिला जीव भरला. असा आहे. त्याच्यात 7 आसरा देवता असे आहे. त्याच्यात कोणाचे याच्यात 3 परत, त्याच्यात ती नावा मी नाही सांगणार, ते नाही तर कोणाचे यात सोनावत रह रुपावत रह तर काय राहत. आपल्याला एक रह अस्तुरी किंवा हे अधिक याला 3 असा, याच्यात 3 संपले. एक सोन्याचे राहतात, ते उफरती कसे रहे ना, सवी कसे रहे. तर आपल्याला लागत तसा देवाने पण संस्कृती वाढवून ठेवले. त्याला आपण बाकीच्या ठिकाणी तर खाल हे करतात, त्याचा मुंडका कोठा आहे ना, काय तर मुंडका खाल करून ठेवत नाही, असा सुटा ठेवत. आपल्याला वर ठेवला पाहिजे तो असा थोडा हिल्ला पाहिजे, शेतीवाडीला त्यांनी पाहला पाहिजे. तर अशी संस्कृती आपली कुलांची आहेत. मित्रांनो, कुठंतरी बाबासी या सगळ्या गोष्टी करताना एकूच गोष्ट जाणवली, ती म्हणजे सगळं आपली एक फक्त कुलाला
त्याची त्याची जबाबदारी वाटून दिलेल. शेवटी आदिवासी सगळा एक आहे हे बाबाचे बोलण्याची दिसून आली ना. बाबाचे बोलण्याची एक दुसरी गोष्ट पण जाणवली, जी आपली संस्कृती आहे ती पिढ्यान पिढ्या 10,000 वर्षापूर्वीपासून म्हणजे जेव्हा जल जंगल जमीन ही सृष्टी निर्माण झाली हवी तेव्हाची ती आपली आदिवासी संस्कृती आहे ना, ती आज आपली माणसाने टिकवेला आहे. त्याच्यामुळं ही आपल्याला सगळ्या गोष्टी संस्कृती करायला लागेल ना, आज पण आपली करत आहात. तर चला, थोडक्यात पण तुम्हाला चांगलीशी माहिती या व्हिडिओची तुमच्यावरी पोचवायचा प्रयत्न केला. बाबा हे आपल्याला फार मस्त माहिती दिली. बाबा ही हिरवा देवाची बांधणी करत विक्रमगड करेल राहत. तुम्ही कोणत्या पण कुलाचं हवं, तुमचा कुलदेवाची बांधणी जर करायची हवी तर तुम्ही बाबा हिला बोलवून तिला तुमच्या कुलाचा हिरवा देव बांधून घेऊ शका. पूर्ण माहिती पण आपल्याला बाबाही दिलेला आहे. जर बाबाहीशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा वा कॉन्टॅक्ट होत नसेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देईन. मित्रांनो, एक दुसरी गोष्ट या हिरवा देव बांधणी करता करता एक गोष्ट जाणवली काय, आज तलन काढला आपले नवीन पोराला सांगत तेल उकलं भुरभुड्या फुटत ती हात घालाय तरी गरम नाही लाग, अशी ती आपले देवाची शक्ती विद्या. म्हणजे आताची पोरा भरपूर शिकली, कॉलेजला जात, शाळेत जात, मुंबईला जात, इकडं तिकडं सगळीकडे जात, नवीन नवीन गोष्टी शिकत. त्याच्यामुळे तिला विश्वास बसाय नाही. विज्ञान शिकत तर तिला या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटत. तर या काय असेल असा कधी होऊच शकाय नाही का, उकलते त्याला खाट टाकल्यावर गरम नाही लागू शकत. उकलेला आहे म्हणजे गरम लागाच पाहिजे. पण आपले देवाची येत हे सगळे कार्यक्रमात एक आपल्याला जी जाणवली काय, तलन काढताना ते उकलते त्याला हात घालून तरी पण तो गरम नाही लागाय. नेमका बाबा असा होय काय, असा म्हणजे याची संस्कृती असा आहे. म्हणजे ह्याला जो इंद्रू राजा हे मरण होता यांनी सगळं म्हणजे शिकार केली, चुहेट्यापासून सगळं वाघ मारलं, सगळं मारलं, म्हणजे सगळा संस्कृती आली त्याच्यावर. म्हणून इंद्रदेवाने काय, किती तू बोलली आहेस ना, किती हुशार आहेस, तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही. मग तेव्हा त्याने हे केला, तेव्हा ह्याला काय कसा तरी धरा यायला. याने फार शिकार, पाण्याने ते भिजे नाही, अग्नीने तर पेटे नाही, युद्धाने तर हटे नाही. जरी तरी हे केला तर त्याचा हिरवा डोंगर आहे, ते हिरव्याला उडून पण जाणार, असं अशी त्याची संस्कृती आहे. एवढी मोठी ताकद आहे. म्हणून याला अग्नीने ते पेटे नाही, पाण्याने ते भिजे नाही, खरगाने टुकं नाही. मग असा ते इंद्रदेवाने हे केला काय, तू किती एवढे आहेस तर तुला मी धरल्याशिवाय राहणार नाही, तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी परत म्हणजे 2 पोलीस पाठवलं. जेव्हा 5 पोलीस पाठवलं, त्याला पकडून हातात बेड्या पायात खोड्या टाकून विहिरीत टाकून पाहिला तरी काय मरणार नाही. 12 गावची खोडका आणून हे केलं ना, डोम रचला, त्याचं काय डोमाटाला, त्याचं पण मरण नाही. पण त्याला वरला जो संस्कृती आहे वरली, त्याची जो वेडू खोड्या आहे ती बहीण आहे, त्याने वरून अमृत सुद्धा सोडणार आहे. तेव्हा सोडला तेव्हा काय ते त्याला हे होणार आहे. आता सांगा गेला तर थोडक्यात नलेश्वर देव कुठं आहे ते मी सांगू शकत नाही. नलेश्वरांनी 12 सारणी सोडल्या, मग वरून काहीतरी पाण्याच्या धारा सोडल्या. तर मग किती होय तर तुम्ही संस्कृती लावा, अग्नी लावा, किती डोंबर हे करा, तरी पण तिकूनशे पाण्याच्या धारा सोड. म्हणजे पाण्या शीतल दुधाने आला, म्हणून दूध पण पाहिजे ना, पाणी पण पाहिजे. तेव्हा त्यात पण टाकून पाला तरी काय मरणाची याची संस्कृती आहे. जो तेल म्हणजे उकलं ना, तीत आपले हात टाकू तर ते आपल्याला गरम नाही लागाय. त्या नेमका कसा काय, म्हणजे ती देवाची ताकदी का काय तीच काय, म्हणजे त्याच्यामुळेच त्याचे म्हणजे गरम का नाही लागत, तर त्याला पाठोपाठ दुसऱ्याच आहे. त्याला अमृत वरून सोडला, म्हणजे अमृत सोडलं, पाण्याच्या धारा सोडल्या. म्हणून काय आहे ना, तिकून वेडू खोडी त्याच्या पाठीची बहिणी त्याने तडवा धरला, साही पाडली त्याला. साहीने त्याला काय, तुला काही होणार नाही, जा त्याला काय करायचं करून द्या इंद्रू राजाला. त्याच्यामुळं ते आपल्याला चटकन नाही लागत. म्हणजे कुठंतरी आताच्या विज्ञानामध्ये पण आपली संस्कृती एवढी पॉवरफुल आहे का विज्ञानाला पण फेल कराय. म्हणजे ही आपली संस्कृतीची खरी ताकद, खरी ओळख.
जग इकडची तिकडं गेला तरी आपली संस्कृती जी ताकद आहे ती इतर संस्कृतीत आपल्याला नांगा मिळत नाही. विज्ञानाला पण या गोष्टीत सत्यता शोधता येणार नाही. एवढी मोठी आपली आदिवासी संस्कृती ना आपला हिरवा देवाची ताकद शक्ती अशा देवबांधणीच्या कार्यक्रमात आपल्यासारखे नऊ तरुणाला शिकाया भेट अनुभवाया भेट. त्याच्यामुळं अशा संस्कृतीवर आपल्याला गर्व अभिमान असला पाहिजे.